आज आपण आलो आहोत महाराष्ट्राच्या एका अजिंक्य किल्ल्यावर, ज्या किल्ल्याला असं म्हणतात की कोणीही इतिहासात युद्धाने तर हा किल्ला जिंकू शकलं नाही. तोच किल्ला म्हणजे दौलताबाद किंवा देवगिरी. या किल्ल्याला का कोणी जिंकू शकलं नाही, त्याचं कारण या किल्ल्याच्या वास्तुरचनेत लपलेलं आहे. स्वतःच्या रक्षणासाठी मानवाने तयार केलेलं एक स्वतःचं राज्य, जे आजही आश्चर्याने भरलेलं आहे. मजबूत अशा तटबंदी, फसवे दरवाजे, किल्ल्याच्या उद्ध्वस्त करणाऱ्या तोफा, भुयारी खोल्या, पाषाणात कोरलेल्या भयानक बुलबुलैया आणि विष ओकणारा खंदक, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, सर्वज्ञ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदकिशोर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. देवगिरी हा किल्ला आपल्याला आज बघायचा आहे. देवगिरी म्हणजेच देवांचा पर्वत असा याचा अर्थ होतो. पहिले ह्या किल्ल्यावरती खूप सारे देवतांचे मंदिरं बी होते, त्यामुळे याला देवगिरी असं नाव देण्यात आलं होतं. त्यानंतर कालांतराने ज्यावेळेस बहामनी सत्तेचं राज्य ह्या किल्ल्यावरती आलं, त्यावेळेस इथे याचं नाव दौलताबाद ठेवण्यात आलं. आता हा इतिहास आहे खूप सारा याच्यामधला, तर हे तुम्हाला तुम्ही याला वाचून बी बघू शकता किंवा याचा इतिहास तुम्ही बघू शकता किल्ल्याचा तो आहे. तर त्याच्यात वेळ न घालता मी तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या या किल्ल्यावर सांगणार आहे. आज आपण ह्या किल्ल्याची वास्तुरचना आणि किल्ल्यामध्ये जे डिफेन्स सिस्टम आहे तर ते आपण बघणार आहोत. किल्ल्याची वास्तुरचना कशा पद्धतीनं केलेली आहे आणि याचं डिफेन्स सिस्टम कसं आहे. आता इथून तुम्हाला किल्ल्याचं आहे ना, तो बारादरी ठिकाण दिसत असेल बघा, ते दिसतंय. ते बारादरी ठिकाण जे आहे तिथनं ही जी पर्वतरांग आहे समोरची पूर्ण सह्याद्री पर्वतरांग, या सह्याद्री पर्वतरांगेवरती लक्ष ठेवण्याचं काम तिथून केलं जात असायचं. त्या बारादरी ठिकाणातून त्या खिडक्या दिसत आहे तिथनं, म्हणजे जे शत्रू सैन्य असायचं ते ज्यावेळेस इथं त्यांचा असायचं ठिकाण बसायचं वगैरे, किंवा या किल्ल्याला वेढा असायचा, त्या त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचं काम तिथनं केलं जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं खाली परत बघा 1 2 3 4 5 खिडक्या दिसत आहे बघा. तर त्या 5 ज्या खिडक्या आहेत ना, तर तिथनं या पर्वतरांगेच्या त्या रांगेच्या खालचा भाग, म्हणजे जिथं सैनिक किंवा त्यांचे ग्रुप्स बसायचे, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, आणि बारादरी या ठिकाणाहून ज्या या पर्वतरांगेवरील जे दऱ्या आहेत किंवा याच्यातून ज्या खिंड्या आहेत तिथून येणाऱ्या सैन्यावरती लक्ष ठेवण्याचं काम, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याचं काम. त्यानंतर वरती एक मंदिर आहे आणि नंतर हे बुरुज. तर अशा प्रत्येक ठिकाण या किल्ल्यावरती त्यांनी कशा पद्धतीनं बनवले आहेत, डिफेन्स सिस्टम कसं तयार केलेलं आहे हे बी आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर या प्रत्येक ठिकाण किती म्हणजे त्यांनी जे बी बनवलेलं आहे हे प्रत्येक ठिकाण आपल्याला बघायचं. आता हा जो बुरुज वगैरे तुम्ही पाहताय, तर ह्या बुरुजामध्ये म्हणजे इथूनच सैनिकावर लक्ष, आणि त्याच्यासाठी एक ट्रॅप जे म्हणू आपण, तर ते ट्रॅप्स कसे त्यांनी इथनं, म्हणजे थोड्या इथनं सुरू करून ते ह्या पूर्ण पर्वत रांगेपर्यंत लक्ष ठेवण्याचं डिफेन्स सिस्टम त्यांनी कसं केलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि एक महत्त्वाचं अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे, हे बुरुज जे आहेत ना बांधलेले, किंवा भिंती बांधलेल्या आहेत, या कोणत्याही भिंती सरळ बांधलेल्या नाही आहे. या जाणीवपूर्वक नागमोडी वळणामध्ये बांधलेल्या आहे. कारण का, जर समोरून जरी शत्रूनं हल्ला केला किंवा तोफेचे गोळे जरी दागले, तरी ते या भिंतींवरती सरळ आदळून या भिंती पडू नये, त्यामुळे याच्यावरती जर तोफेचा गोळा आदळला तर तो घासून बाजूला जावा, असं यामध्ये बनवलेलं आहे. आणि काही ऐतिहासिक वास्तू या किल्ल्यावरती आहेत, तेही आपल्याला बघायच्या आहेत. बघू आपल्याला कितपर्यंत हा किल्ला एक्सप्लोअर करता येतो ते आपण एकदा बघूया. चला आता आपण जाऊया किल्ल्याकडे. तर आपण आता उभे आहोत अंबरकोट ह्या ठिकाणी. अंबरकोट हे नाव नंतर देण्यात आले, अंबरकोट, महाकोट आणि काळाकोट. तर ते का देण्यात आले ते मी तुम्हाला सांगेल. आता आपण उभे आहोत हे अंबरकोट ठिकाण. अंबरकोट म्हणजे कसं, बंदिस्त पण खुला असं ठिकाण. तो अंबरकोट ज्यांनी बांधला तो म्हणजे मलिक अंबर याने. मलिक अंबर हा बहामनी सत्तेचा एक धूर्त सेनापती होता. सेनापती असं म्हटलं जातं त्यांना. का,
तर कारण हा जो किल्ला आहे हा सरळ सरळ युद्ध करून जिंकणं म्हणजे शक्य नाही आहे. त्यामुळं तो किल्ला हा या किल्ल्याच्या आतमधील जे काही राजा असायचा त्यांना एक वेठीस आणून, कारण ह्या किल्ल्याला संपूर्ण साईडनं वेढा दिला त्यांनी, आणि वेढा दिल्यानंतर त्यांची जी रसद असायची ती बंद केली. त्यानंतर जे धान्याची रसद जायची त्या लोकांना पैसे देऊन त्यांच्यासोबत त्यांनी म्हणजे त्यांना एक फितुरी करायला लावली, आणि जे रसदीचे जे धान्याचे जे गोण्या असायच्या त्या जागी त्यांनी भुस्याचे पोते वगैरे टाकून आतमध्ये पाठवायचे. त्यामुळे त्यांना रसद जी पाहिजे होती ती मिळत नसायची. त्यामुळे त्यांनी भुके असल्यामुळे त्यांनी हा किल्ला, किंवा तसं म्हणण्याऐवजी असं म्हणू की त्यांनी वेठीस येऊन हा किल्ला मलिक अंबरला देण्यात आला. हा मलिक अंबर थोडासा याला नगर विकास कसा करायचा हे चांगलं माहिती होतं, कारण त्यांनी ह्या अंबरकोटाची निर्मिती केली नंतर. आणि ह्या अंबरकोटामध्ये त्यांनी विहीर, बावडी याची स्थापना याचं काम केलं. याच्यामध्ये बावडी वगैरे बी बांधली त्यांनी, आणि पाण्याची एक सुविधा त्याने ह्या किल्ल्यामध्ये केली. आता पहा, आपण इथं उभा आहोत, तर इथं आल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही की किल्ल्याकडं जाण्याचा मुख्य मार्ग कुठे आहे. तर कारण इकडनं ज्यावेळेस इथपर्यंत येतात शत्रू सैन्य जर इथपर्यंत आलं तर त्यांची विभागणी करण्याचं काम केलं आहे. आता बघा, ह्या किल्ल्यामध्ये 2 प्रकारचे खंदक आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे ओला खंदक आणि दुसरा आहे कोरडा खंदक. तर इथं आल्यानंतर काय होतं, शत्रूची एक दिशाभूल केल्या जाते. काही शत्रू इकडं जातात समोर, आणि काही शत्रू इकडं मोकळा रस्ता दिसतो त्यामुळं इकडं जातात. तर इकडे गेल्यानंतर त्यांना इकडे काय मिळतं तर काहीच नाही, इकडं डेड एंड आहे आणि इकडं कोरडा खंदक आहे. तर तो कोरडा खंदक मिळतो, आणि इकडे गेल्यानंतर त्यांना दरवाजा आहे, आणि परत अजून सरळ जर समोर गेले तर कोरडा खंदकच आहे आणि डेड एंड आहे, बाकी काही नाही. आणि तुम्ही आता हा जो बुरुज बांधलेला आहे ना, तुम्ही याची वास्तुरचना एकदा बघा या बुरुजाची. तर या बुरुजाची वास्तुरचना म्हणजे अशी आहे की हा पूर्ण असा गोल आणि नागमोडी बुरुज तयार करण्यात आला आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की इकडनं ज्यावेळेस तोफीचा वार त्या बुरुजावर केला जाईल तर सरळ भिंत असती तर ती पडली असती. त्यामुळे त्यांनी काय केलेला, नागमोडी बनवलं. कारण तोफीचा जो गोळा आहे तो त्याच्यावरती आदळून तो घासून एका साईडनं निघून जावा, असं याच्यावरती केलं आहे त्यांनी. वरती एक छोटीशी एक खिडकी तुम्हाला इथं दिसत असेल बघा. तर ती खिडकी म्हणजे सरळ येणाऱ्या शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी असायची, आणि टेहाळणीसाठी केलेला हा बुरुज. म्हणजे वरतून इथल्या जे जे जागी जे शत्रू सैन्य असायचं त्यांच्यावरती लक्ष देण्यासाठी केलेला हा टेहाळणी बुरुज आहे हा. आता आपण जाऊया मुख्य दरवाजाकडे. तर चला दरवाजाकडे जाऊ आपण. आता आपण मुख्य दरवाजाच्या आपण समोर उभा आहोत. आता हे दरवाजा म्हणजे कसा, तर ह्या किल्ल्याचा प्रत्येक दरवाजा म्हणजे 52 दरवाजे आहेत असं म्हटलं जातं, त्यापेक्षा जास्त आहेत. या दरवाजे असे आहेत की हे दरवाजे जसं जसं आपण आता किल्ल्यामध्ये जाऊ तसं तसं दरवाजा लहान, म्हणजे दरवाजाची साईज लहान होत जाते आणि बुरुजांची साईज उंच होत जाते. ह्या दरवाजाचे ते मी तुम्हाला प्रत्येक दरवाजा गेल्यानंतर दाखवेलच तुम्हाला मी. आणि आता हा मुख्य दरवाजा, तर दरवाजा तुम्ही व्यवस्थित बघा एकदा. पहिले एक दरवाजाचं सांगतो मी तुम्हाला. दरवाजा हा जो आहे हा लाकडी दरवाजा आहे. ह्या लाकडी दरवाजाला ज्यावेळी शत्रू सैन्य येऊन त्याला जाळून त्याला पाडतील म्हणून त्याच्यावरती लोखंडी पट्ट्या मारलेल्या आहेत त्यांनी, आणि त्या लोखंडी पट्ट्यांवरती अणकुचीदार स्क्रू जे असतात, खिळे असतात मोठाले, तर ते लावले त्यांनी. ते स्क्रूचं महत्त्व असं की ते जे स्क्रू आहे तर त्याचं जे लॉक आहे ते आतल्या साईडनं आहे, दरवाजाच्या आतील भागातून आहे. मग ते सहजासहजी कोणाला काढता येणार नाही त्यासाठी. आणि त्याचा फायदा असा की जे बलाढ्य हत्ती वगैरे असायचे ते दरवाजाला पाडायचे, त्यामुळं ते जे स्क्रू असायचे तर ते त्यांच्या पायामध्ये घुसायचे हत्तीच्या त्याच्यामुळं ते दरवाजांना पाडता येत नसायचा. ते एक महत्त्वाचं. आणि त्याला नंतर काय करायचे, विष लावून ठेवायचे, म्हणजे हत्तीनं जरी त्याला लात मारली किंवा लागली तरी ते विष हत्तीच्या शरीरात जाऊन तो मरावा, त्यासाठी केलेलं त्यांनी एक डिफेन्स सिस्टम. आणि परत त्या दरवाजाला एक दिंडी दरवाजा आहे एक छोटा. तो दिंडी दरवाजा म्हणजे कोणताही शत्रू सैन्य असो किंवा कोणी असो, त्याला जर किल्ल्याच्या आत प्रवेश करायचा तर दिंडी दरवाजा उघडायचा, तो खाली वाकून येणार. आपला सैनिक असला तर सोडायचा, आणि जर शत्रू सैन्य असेल तर लगेच त्याचं मुंडकं कापायचं. ही स्ट्रॅटर्जी तिथं वापरलेली आहे.
आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच भिंताची दरवाजा केल्यानंतर असा सरळ मार्ग केलेला नाही त्यांनी, भिंतीला असा कर्व आकार दिलेला आहे त्यांनी. का? कारण जर हत्तीनं धडक दिली, दरवाजा पाडलाही, तरी तो डायरेक्ट जाऊन कुठं जाणार, त्या भिंतीवर जाऊन आदळणार आणि त्याला एक तर तो आदळल्यानंतर एक तर त्याला जी इजा व्हायची ती होणार किंवा तो मरण पावणार. हे एक डिफेन्स सिस्टम त्यांनी केलं. त्या दरवाजाच्या आतमध्ये परत साईडला तुम्हाला 2 होल पाहायला मिळतील आणि त्याच्या आतमध्ये एक ओंडका टाकलेला मिळेल तुम्हाला. तर तो ओंडका म्हणजे असा असतो की दरवेळेस त्या ओंडक्या ज्या होल आहेत ते भिंतीला मारले, ज्या तो ओंडका टाकेला आहे त्याची जागा जी आहे खोली ती नेहमी बदलत असते. कधी या बाजूला असेल तर कधी या बाजूला. का? तर ते शत्रूला कळू नये म्हणून. त्यानंतर वरती तुम्हाला त्या खिडक्या दिसत असतील, तर त्या बुरुजावरील ज्या खिडक्या आहेत वरच्या, तर त्या खिडक्यांमधून म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी की इकडं किती शत्रू पळत, इकडं किती शत्रू गेलेत आणि कुठपर्यंत गेलेत ते पाहण्यासाठी आणि बाहेर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा. आता बघा आणि ह्या ज्या तुम्हाला खिडक्या दिसत आहे ना, तर ह्या खिडक्या म्हणजे इकडं कोणी जर शत्रू लपलेला असेल तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी याही दैनने खिडक्या काढलेल्या आहे. हे ॲक्च्युली पडलं होतं, पण आता नंतर याला परत पुन्हा बांधलेलं आहे. पण काही बुरुज हा तुम्ही जर बघितला तर तुम्हाला हा जुना दिसेल जशाल तसा बांधलेला, आणि काही बुरुज हा आता नवीन त्याचं बांधकाम झालं आहे. पण पहिला जसा होता त्या पद्धतीनंच याला बांधलेलं आहे या बुरुजाला. आणि जरी आपण जर आता इकडे गेलो समोर, इकडे काही मिळणार नाही आपल्याला, खाली आहे पूर्ण आणि पूर्ण बंदिस्त ठिकाण आहे. म्हणजे बंदिस्त आहे पण एक कोरडा जो खंदक आहे तो आपल्याला इकडं समोर पाहायला मिळतो. आता आपण जाऊया, दरवाजा आपण एकदा जवळून बघूया आणि नंतर आपण आत जाऊया. तोपर्यंत तुम्ही हा परिसर बघून घ्या एकदा. बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आतून केला आहे त्यांनी वर जाण्यासाठी. तिकडं अलाउड नाही जायला आपल्याला, नाही तर गेलो असतो आपण वर बघायला बुरुजावरती पण. आणि हा बघू शकता कसा असा मस्त कर्व केला आहे त्यांनी याला गोल. डिफेन्स सिस्टम म्हणजे इथं जर शत्रू लपला इकडं तरी तो सगळीकडून दिसन असा हा भाग केला आहे त्यांनी. इथं जर मध्ये कुठं तर शत्रू जर लपला तर वरती एक छोटीशी खिडकी पण केली बघा यांनी. ती बी खिडकी तुम्हाला दाखवतो मी. डिझाईन आहे जुनं केलेलं आणि त्याच्यामध्ये एक छोटासा खिडकी काढलेली आहे, म्हणजे थोडासा प्रकाशित यावा ह्या इंटेन्सनी. गोपाल ये इथं वर दाखव ना एकदा. आता आपण एका अशा ठिकाणी येऊन थांबलो आहोत. हे ठिकाण म्हणजे ना अंबरकोटाचं चक्रव्यूह असं आपण याला म्हणू शकतो. का? कारण इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत शत्रू येत आहे आपल्यावाले, तर तो काय करेल, तो सरळ तर काही पळणार नाही समोर. तर तो काय करेल, या भिंतीचा सहारा घेईल किंवा याला अडून तो असा लपत तो या इथनं समोर येईल तो. पण इथं लपण्यासाठी ना जागा नाही आहे ॲक्च्युली. जरी शत्रू सैन्याला वाटतंय बाबा इथं लपतोय आपण, पण त्याच्यावरती सर्वतोपरी इथं नजर ठेवल्या जाते. कशी? तर ते वरती तुम्हाला दिसत असेल बघा, त्या खिडक्या आहे बघा वरती, तिथं सैनिक असायचे. त्यानंतर ह्या बुरुजावर सुद्धा सैनिक असायचे. आता हा बुरुज बघा तुम्ही, ह्या बुरुजावर इथं सैनिक असायचे. समोर समोर त्या बुरुजावर सुद्धा सैनिक असायचे.
आणि ते काय करायचे, इथं जर कधी समजा शत्रू इकडं लपला आहे ह्या कोपऱ्यामध्ये, तर तिथूनच ते सांगायचे त्याला की इकडं लपलेला आहे. म्हणजे इथला सैनिक काय करणार, दगड म्हणा किंवा जे काही त्यांचं काही हत्यारं असतील त्यांनी त्याला इथून पिटाळून लावणार. आणि जर तो ह्या भागेमध्ये लपला तर इकडला जो तो बुरुज दिसतोय तुम्हाला वरती बघा एकदा, तो बुरुज वरचा, तर त्या बुरुजावरून इकडे लपणाऱ्या सैनिकाला वरती सांगणार ते इकडं लपलाय म्हणून. आणि ते किती लोक येत आहे आतमध्ये किती नाही ह्यावर ज्यावेळेस सगळीकडून त्यांच्यावरती भडीमार केल्या जाईल त्यावेळेस काय होईल, तर तो मध्ये येईल, मध्ये पळेल. मध्ये आला की इथं लपलेले सैनिक असायचे, काही वरती लपलेले असायचे, ते काय करणार, त्याच्यावरती हल्ला करणार. आता तुम्हाला त्या तिथं एक खिडक्या दिसत असतील बघा वरती समोर, त्या 3 खिडक्या, तर त्या ॲक्च्युली शो म्हणून नाही ठेवलेल्या त्या खिडक्या. तर त्या खिडक्या याच्यासाठी ठेवलेल्या त्यांनी की ह्या भागामध्ये जो सैनिक उभा राहणार आहे किंवा येणार आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्या खिडक्या आहे, किंवा इथून जो बाहेरून काही जे सैनिक असतील तर त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्या खिडक्या आहे. तर हे डिफेन्स सिस्टम इथं यांनी वापरलेलं आहे. त्या काळातलं हे तंत्रज्ञान म्हणजे एक किती विचार करून त्यांनी बनवलेला असेल. आणि आता बघा तुम्ही जरी इथे तोफगोळा जरी आणला तरी तो सरळ भिंतीवरती त्याला दागता येणार नाही. कारण का, इथं इतकुशी एवढ्या जागेमध्ये इथं तोफगोळा वार करता येणार नाही. आणि केला जरी तरी पूर्ण जो बुरुज आहे ते पूर्ण गोल आहे, नागमोडी आहे बनवलेले. त्यामुळे त्याच्यामध्ये एक तर ते त्याच्यातून गोळा सरकून बाजूला जाईल किंवा आदळून बाजूला पडेल, पण सरळ डायरेक्ट भिंतीवरती वार होणार नाही त्याचा. त्याचं हे सिस्टम बनवलेलं इथं यांनी. आणि अजून एक तुम्हाला दाखवतो महत्त्वाचं, गोपाल पाठीमागं जाऊन आहे ना ती छोटीशी इकडे अलीकडे ती एक खिडकी बघ, ती खिडकी ह्या दरवाजाच्या मध्ये तुम्हाला ती एक खिडकी दिसत असेल बघा. तर ती जी खिडकी आहे ना, तर त्या खिडकीतून इथून येणारा व्यक्ती सरळ त्या खिडकीतून त्यांना पाहण्यासाठी. आणि तिचा वापर एक दुसऱ्या अशा कारणासाठी पण करण्यात येतो की ज्यावेळेस राजा यायचा तर त्याच्या स्वागतासाठी फुलं वगैरे टाकल्या जायचे, तर ते त्या खिडकीतून सुद्धा टाकल्या जायचे त्यांच्यावरती, त्यांच्या स्वागतासाठी त्याचाही वापर केला जायचा. आणि दुसरं म्हणजे त्याचं लक्ष वॉच टॉवरसाठी खूप छान केला, कारण जरी येणारा शत्रू सैन्य तर किती संख्येने येतोय, काय येतोय, त्याच्याजवळ कोणकोणते हत्यार आहे ते सगळं पाहण्यासाठी त्याला इथं दाखवल्या जाणं, म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ती एक खिडकी आहे. आता आपण इथल्या ज्या तोफ ठेवलेल्या आहेत तिथं, त्या तोफ एकदा आपण फिरून बघणार आहोत. आणि त्या कुठून आणल्यात, काय आणल्यात, तर तिथं त्यांचे फोटो वगैरे लावले तुम्ही इथं बघू शकता. आणि ते प्रत्येक ठेवलेल्या ज्या तोफा आहेत तर त्या सगळ्या तोफा इथं आणून ठेवल्या जातात इथं. आता त्या वेगवेगळ्या ठिकाणून आणलेल्या आहेत त्या, आणि इथं आणून ठेवलेल्या त्या तोफे, तर त्या तुम्ही नंतर बघू शकता किंवा तुम्ही देऊन बघू शकता. तसं एकदा आपण नजर मारून घेऊ त्याच्यावरती. ओके, ठीक आहे. ए मित्रा ये इकडे. तर हे मित्र काही मिळाले तिथं किल्ल्यावर आलो होतो त्यावेळेस. तर मित्र नाव तुमचं? दिनेश. तुझं नाव? आर्यन. आणि तुमचं? जैन. असे 3 जण मिळाले ते. आणि तुम्ही कुठं राहता? माळीवाडा. म्हणजे इथंच राहता दौलताबादला. आणि आज किल्ला बघायला आता का रोजच येतात? दररोज येतात. हा हा, मेंढी तोप जवळ का? मग फोटो काढले का नाही? अच्छा, चालेल. चला मग, हे आमचं युट्यूब चॅनल आहे आणि आम्ही ब्लॉग बनवतो आम्ही सर्वज्ञ ऑफिशियल म्हणून आमचं युट्यूब चॅनल आहे, आम्ही ब्लॉग बनवतो. चला थँक्यू. ह्या तोफेजवळ आलो आहोत आपण. ही तोफ म्हणजे ना ॲक्च्युली काळा तोफ म्हणून ओळखल्या जाते ही तोफ, पण ही काळा तोफ नाही आहे, ही कलाल बांगडी असं म्हटलं जातं या तोफला. ही तोफ जर तुम्ही रायगड किल्ल्यावरती जर गेला असाल तर ती तुम्हाला पाहायला मिळेल ही तोफ. आणि ह्याच तोफेचं आणखी एक तोफ आहे जी कलाल बांगडी म्हणून, तर ती तुम्हाला वरती एक काळा तोफ म्हणून आहे तिथेही पाहायला मिळेल. आता हिला कलाल बांगडी का म्हणायचं आपण, तर ही जी तोफ आहे ना, तर ही वेगवेगळ्या भागांमध्ये बनवून इथं आणलेली आहे आणि नंतर हिला इथं आणून ॲसेंबल करण्यात येतं. का? कारण ह्या जे तुम्हाला इथं दिसतंय ना, हे स्टॅटल जे बनवलेलं, तर या बांगड्या आहेत. आणि या बांगड्यांना हा प्रत्येक हिस्सा जोडलेला असतो याचा वेगवेगळ्या हिस्स्यामध्ये. त्यामुळे हिला कलाल बांगडी असं म्हटलं जातं या तोफला. ही पंचधातूची असू शकते, मिक्स धातूची असू शकते, किंवा
तांब बी असू शकते हिच्यामध्ये. वरतून तर शक्यतो तांब वापरलं जातं, कारण आपण आता उन्हात आहोत, पण तरी हात लावल्यानंतर एवढी थंड दिसते ही तोफ. म्हणजे हिला वरतून तांब लावलंय आणि हिच्या आतमध्ये जे आहे ती पंचधातूची बनलेली ही तोफ आपल्याला इथं पाहायला मिळते ही तोफ. आणि असं हे जे आहे इथं बत्तीचं ठिकाण आहे तोफच्या. इथनं बत्ती दिल्यानंतर जो हे केलं जातं, तर हे तोफचं ह्या वैशिष्ट्य. हिचं वजन कदाचित हिचं वजन एक 8 ते 9 टन वजन तुम्हाला हिचं पाहायला मिळेल इथं, ह्या तोफचं वजन. आणि हिची जी मारक क्षमता आहे तर ती जवळपास 3 ते 4 किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता पाहायला मिळते. पहिले ही तोफ ह्या बुरुजांवर ठेवलेली होती, पण त्यानंतर जेव्हा हा किल्ला भारत स्वातंत्र्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या शासनाच्या अंडरमध्ये आला, त्यावेळेस त्यांनी हे नंतरचं एक स्ट्रक्चर तयार करून ही तोफ याच्यावरती ठेवली येणाऱ्या पर्यटकांना पाहण्यासाठी. आता हे बघा, इथं तोफचे ना काही गोळे दागलेले बघा. तर हे जाणीवपूर्वक काढलेले नाही आहे बाहेर, कारण इथं सिमेंट वगैरे टाकून हे फुटू नये, काढताना एखाद्या वाचून ठेवताना वगैरे हे फुटू नये म्हणून तसेच ठेवण्यात आलेले आहे. तर हे कदाचित समोरून दागले असतील आणि ते या दगडांमध्ये येऊन बसले असतील. तर हे गोळे बघा तुम्हाला इथं दागलेले हा एक, आणि इथं हा एक इथे ठेवण्यात आलेले 2 गोळे. आणि आता आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला दाखवतो मी. या हे बघा, हे बघितलं. हे काही शोची वस्तू नाही आहे मित्रांनो. हे जे ठेवलेलं आहे ॲक्च्युली हे जे आहे ना, तर हे जे हत्तीचं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, तर याचं एक वैशिष्ट्य असतं. तुम्ही जर कोणत्याही किल्ल्यावर गेले तर हा इथं खाली मांडलेला आहे. हा वरतीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मी तुम्हाला एखाद्या दरवाजावर जर आला तर मी तुम्हाला तेही दाखवन. पण याचं एक वैशिष्ट्य असं की हा जो हत्ती आहे हे बघा, याच्या पायात इथे ना बेड्या टाकलेल्या आहे बघा, बेड्या. तर याचा असा अर्थ होतो की ज्यावेळेस शत्रू सैन्य इथपर्यंत आलं, तर ते ज्यावेळेस हे 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 प्रतिमा बघल, फ्रेम बघल ही, तर त्याला असं म्हणजे राजाला असं सांगायचं आहे की तुम्ही कितीही जरी बलाढ्य असाल, तरी तुमच्या पायामध्ये साखळीदंड बांधण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. त्यामुळे ह्या राजाचं जे शौर्याचं प्रतीक त्यांनी इथं दाखवलं आहे. आणि समोरून शत्रू सैन्याला एक धास्ती बसावी त्यासाठी केलेलं त्यांनी हे सिस्टम तुम्हाला इथं पाहायला मिळतं. हे असं एक आणखी एक आहे, पलीकडे एक ठेवण्यात आलेलं आहे. आणि समोरून आपण ज्या दरवाज्यातून आत आलो त्या दरवाज्यातही आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं पहिलेच की ह्या किल्ल्यावरील प्रत्येक दरवाजा, जसं आपण किल्ल्याच्या आपण आतमध्ये जात आहोत, तसं प्रत्येक दरवाजा हा लहान होत चाललेला आहे. आणि तितकं जास्त डिफेन्स सिस्टमसुद्धा मजबूत होत चाललेलं आहे ह्या किल्ल्याचं. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी आणखी एक फसवा दरवाजा इथला दाखवतो. ह्या चक्रव्यूहामध्ये किती डिफेन्स सिस्टम तयार केलेले आहेत, तर हे तुम्हाला कळतीलच. तर तुम्हाला आता मी एक फसवा दरवाजाही दाखवतो. आता बघा, हा मुख्य दरवाजा आहे जो किल्ल्याच्या आत आपण प्रवेश करतो तो. आणि याच्या आतमध्ये बघा इथं बिजागऱ्या वगैरे आहेत. दरवाजाला सेम स्ट्रॅटर्जीनं बनवलं आहे. लाकडी दरवाजे आहेत, त्याच्यामध्ये दिंडी दरवाजा आहेत. तो दिंडी दरवाजाही तुम्हाला दाखवतो मी. त्यानंतर एक फसवा दरवाजा कशासाठी, तर ज्यावेळेस शत्रू सैन्य इथं येईल, तर इथं आल्यानंतर ज्यावेळेस त्याला सगळीकडून त्याच्यावरती ज्यावेळेस हल्ला होईल, तर त्याला पळण्यासाठी मार्ग मिळणार नाही, किंवा तो पळण्यासाठी त्याला कुठं पळावं त्याला कळणार नाही. त्याच्यामुळं तो काय करेल, एक तर तो ह्या मुख्य दरवाजाकडे पळेल, किंवा त्याला इथनं बाहेर पडता येईल तो मार्ग तो शोधेल. तर एक फसवा दरवाजा तुम्हाला दाखवतो मी. तुमच्या पाठीमागं आहे एक फसवा दरवाजा दाखवतो मी. हा एक दरवाजा बघा. हा दरवाजा फसवा दरवाजा आहे बघा. दरवाजा सेम आहे. हा दरवाजा कसा दिसतो तुम्हाला, रुंद आहे. आणि आपण जो आत्ता बघितला तो कसा आहे, तर निमुळता दरवाजा आहे. म्हणजे छोटा आहे आणि हाईट जास्त आहे. आणि हा कसा आहे, रुंद आहे पण बुटका आहे थोडासा. म्हणजे शत्रूला कसं आहे, इथं कन्फ्यूज होण्यासारखं आहे. मुख्य दरवाजा कोणता त्याला हेच कळणार नाही, म्हणून बनवलेला हा फसवा दरवाजा. आता बघा, हा दरवाजाला आता लॉक लावलेलं आहे इथं त्यांनी, आणि आतूनही लॉक याला, नाही तर आपण आत जाऊनही याला बघितलं असतं. तर इथून जर आपण आत गेलो तर आत काहीच नाही आहे मित्रांनो. आतमध्ये खोल्या केलेल्या आहे यांनी. आणि एक ट्रॅप आहे हा. ज्यावेळेस शत्रू आत जाईल इथनं, तर तो काय करणार, सरळ आत गेल्यानंतर एक ट्रॅप आहे आतमध्ये. आत गेला तो इथनं
की त्याला एक तर इकडनं इकडनं त्याच्यावरती हल्ले चालू असतील, तो इथनं आत पळाल्यानंतर आतमध्ये बंदिस्त ठिकाणे आतमधली जे सैनिक आतमध्ये बसले असतील ते त्या शत्रू सैन्यावरती हल्ला करतील आणि त्याला तिकडंच धारातीर्थी करतील. तर आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो, हे बुरुजावर जाण्यासाठी एक मार्ग आहे आतमध्ये आणि छोट्या छोट्या खोल्या केलेल्या आहे. कॅमेरा इकडं आण गोपाल, आणि एकदा इथून आहे ना दाखव, इथून एकदा आतमध्ये दाखव, एक मिनिट सोड. हे बघू शकता तुम्ही, या बुरुजांवर जाण्यासाठी मार्ग आणि आतमध्ये बघा खोल्या केलेल्या आहे. तर ह्या शत्रूंना मारण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि एक एक असा ट्रॅप की जिथे गेल्यानंतर त्याला बाहेर येण्याला चान्स नसणार, एवढं सगळं डिफेन्स सिस्टम यांनी इतकं मजबूत इथं बनवून ठेवलं आहे. आता आपण जो मी तुम्हाला म्हटलं दरवाजाच लहान आहे पण त्याची हाईट जास्त आहे. आणि बघा प्रत्येक बुरुज हा हाईटला वाढत वाढत गेलेला आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जसं आपण समोर आलो, छोटा बुरुज, त्याच्यानंतर त्याची हाईट जास्त, त्याच्यानंतरचा बुरुज हाईट जास्त, असे इथं खूप साऱ्या तटबंदी आहेत आणि त्या प्रत्येक तटबंदीची हाईट यांनी वाढवलेली आहे. का वाढवलेली आहे? कारण प्रत्येक तटबंदीतून येणारा शत्रू त्यांना समोरच्या तटबंदीतून त्यांना दिसला पाहिजे, तो किती संख्येनं येतोय हे दिसलं पाहिजे, हे सगळं सिस्टम वापरलेलं. चला आता आपण हा दरवाजाची एक दिंडी दरवाजा बघू, आतलं सगळं बघू आणि त्यानंतर समोरचा काय ट्रॅप त्यांनी तयार करून ठेवलाय तोही बघू. हे जे स्ट्रक्चर बनवलं आहे सध्या, हे म्हणजे याच्या आतमध्ये जो हा भाग बनवलेला आहे, तर हा जाणीवपूर्वक एवढ्या हाईटवरती बनवला आहे त्यांनी. का? कारण इथं इथले जे रक्षा करायचे ते सैनिक इथं असायचे आतमध्ये, तर ते इथनं शत्रूवरती लक्ष ठेवायचे आणि ज्यावेळेस ज्यावेळेस घोड्यावरती इथनं आत यायचा, त्यावेळेस त्याची हाईट घोड्यावर बसल्यानंतर याची एवढी हाईट असायची त्याची, तर त्याला मारण्यासाठी त्यांना सोपं असायचं. त्यामुळे तयार केलेलं हे स्ट्रक्चर त्यांनी आज आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर आणि पोल बघा कसे, तर ते लॉक सिस्टममध्ये तयार केले. तर छान ठिकाणी हे, जर आलात तर आवर्जून बघा, कारण आता हे पडायला आलेलं आहे. कदाचित जर याची दुरुस्ती झाली तर ठीक आहे, नाही ते नंतर हे पाहायलाही मिळणार नाही. चला आता समोर जाऊ आपण. आता आपण ह्या दरवाजाच्या समोरच्या भागामध्ये आलोत. वरती तुम्हाला बघितलं 3 हत्ती दिसतील आणि इकडं 2 हत्ती दिसतील. म्हणजे काय होणार, शत्रू आत आल्यानंतर काय करणार, त्यांना वाटणार इकडं जायचं की इकडं जायचं. आता तो काय करणार, त्याला वाटणार इकडं दरवाजा आहे किंवा इकडं दरवाजा आहे, तर तो काय करणार, ह्या खुल्या भागामध्ये पळणार. हा खुला भाग आहे, पण आता हा कोट कोणता, अंबर कोट. अंबर म्हणजे कसा, खुला पण बंदिस्त. तर इथपर्यंत इकडं तो कितीही दूर गेला 3 किलोमीटरपर्यंत, तरी त्याला इकडं काहीही मिळणार नाही. इकडं काय आहे, डेड एंड आहे इकडं. इकडं त्याला काही मिळणार नाही. आणि जर तो इकडे गेलाच, म्हणजे इथं काय होणार, शत्रूची विभागणी केल्या जाणार आणि विभागणीनंतर ज्यावेळेस इकडे काही जे शत्रू पळतील, तर हे वरती बघा, वरती हे बुरुज बांधलेले बघा, हे समोर तुम्हाला जे बुरुज दिसत आहे ना, हे बुरुज,
तर ह्या बुरुजावरून त्यांच्यावरती दगड म्हणा, नाही तर भाले म्हणा, नाही तर काही गरम तेल म्हणा, जे काही त्यांच्या अंगावरती टाकायचं आहे तर ते टाकलं जाणार. त्यांना एक तर मारल्या जाणार किंवा त्यांना अडवलं जाणार, किंवा इकडे त्यांना बंदिस्त करून ठेवल्या जाणार. इकडे काही खिडक्या बी आहेत, जे इकडे जाणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी आहे. आता इकडं आपल्याला जाता येणार नाही कारण ते गार्डन वगैरे केलेलं आहे. पण जर जाता आलं तर आपण बघू एकदा जाऊन तिकडं काय आहे ते. आणि आता बघा, तुम्हाला आहे ना हा भाग बघा तुम्ही एकदा. आता इथं आल्यानंतर पहा, पुन्हा चक्रव्यूह दिसेल तुम्हाला. म्हणजे काय केलेलं आहे इथं शत्रूला, परत त्यांनी इथं इथं मध्ये आणून त्याला परत मारण्यासाठी परत एक ट्रॅप तयार केलेलं आहे. हे ठिकाण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर, आता व्यवस्थित जर बघितलं तुम्ही तर बघा, वरती तुम्हाला एक खिडक्या दिसतात बुरुज. म्हणजे इथं जर कधी सैनिक लपतोय हा, तर ते ह्या बुरुजावरून त्याला सहज दिसणार. तो कोणाला सांगणार, इकडल्या सैन्याला किंवा इकडल्या बुरुजावरील सैनिकाला सांगणार त्याला मारा म्हणून. जर तो इकडे लपला तर तिकडले सैनिक त्याला पाहतील, मग त्याला लपायला तर चान्स आहे का नाही. तो पुढे जाणार इथून सरळ मध्ये गेला म्हणजे काय होणार, त्याला परत त्याच्यावरती चक्रव्यूह तयार करून त्याच्यावरती हल्ला केला जाणार. आता इथं पुन्हा एक दरवाजा मुख्य आहे आणि एक दरवाजा फसवा दरवाजा तुम्हाला परत ह्या किल्ल्यावर इथं पाहायला मिळतो. आता एकदा आपण जो हा खुला भाग आहे तो कुठपर्यंत आपल्याला जाता येतो तो बघू, आणि जर समोर नाही जाता आलं आपल्याला तर आपण तिथनं वापस येणार आहोत. तर चला एकदा आपण आता इकडे जाऊया.
मग तिथं समोर आहे ना एक हे दिसत असेल बघा देवळी. तर त्या देवळीमध्ये पहिले सरस्वती मातेची मूर्त होती, त्यामुळे हिला सरस्वती बावडी असं नाव देण्यात आलं. आता ती मूर्त पाहायला नाही मिळणार इथं. आणि इथनं पाणी वाहून नेणारे जे काही असायचे सैनिक असायचे, त्यांना राहण्यासाठी केलेलं हे छोटंसं एक खोल्या होत्या इथं. आणि ह्या बावडीमध्ये पाणी येण्याचं जे साधन आहे, तर हे डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळं याच्यातलंच पाणी इथं येणार. आणि याचा वापर ते नंतर करायचे पाणी पिण्यासाठी वगैरे त्यासाठी. आता हिचं बघा, ही बावडीला पण खूप प्रमाणामध्ये तडे वगैरे गेले होते, तर हिचं नंतर काम करण्यात आलं. तर तुम्ही बघू शकता बघा, तिथनं तुम्हाला काही दगड नवीन दिसत असतील बघा. आणि जर तुम्ही खाली बघितलं तर खाली बघा, तिथून तुम्हाला खाली नाही का काही दगड काळे आणि काही थोडेसे लाल दगड वगैरे दिसत असतील बघा. तर हे जे लाल दगड वगैरे आहे, काळे आहे, तर हे ओरिजिनल जुने म्हणजे त्या काळामध्ये जे काम झालं होतं ते. आणि नंतर मग हे वरतून जे नंतर बांधकाम करण्यात आलं, तर नंतरचं हे स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं. पण सरस्वती बावडी हे खरंच ठिकाण पाहण्यासारखं आहे. च्या तंत्रज्ञानापेक्षा त्यावेळेचं ज्यांचं जे पाणी साठवण्याचं पाण्याला जमिनीमध्ये विसर्जित करण्याचं जे तंत्र होतं, ते किती विकसित होतं किंवा ते किती चांगल्या पद्धतीचं होतं, ते आपल्याला आज 200 वर्षानंतरही इथं पाहायला मिळतं. तर हे शिकण्यासारखं आहे. आता आपण सरस्वती बावडी बघितली आहे आणि आता आपण जाणार आहोत सरस्वती बावडीपासून समोर आपल्याला काय बघायला मिळतंय ते आपण बघूया एकदा आता. आणि इथे जास्त वेळ थांबणं ॲक्च्युली सध्या धोक्याचं आहे मित्रांनो. का तर इथं बिबट्या आहे, जो सोडलेला आहे सध्या बिबट्या. त्याच्यामुळं इथं हे प्रतिबंधित क्षेत्र आहे आणि इथं पाणी प्यायला येऊ शकतो तो. त्याच्यामुळं जर तुमच्यासोबत कोणी गाईड्स असेल किंवा कोणी सोबत असेल तरच येण्याचं धाडस करा. नाहीतर येऊन सरळ तुम्ही किल्ला बघून गेलात तरी चालेल, पण नको त्या ठिकाणी धाडस करण्यात कसलाही अर्थ नसतो. चला आता आपण जाऊया
किल्ल्यावर इथं पुन्हा एक बावडी आपल्याला पाहायला मिळते. ह्या बावडीचं वैशिष्ट्य, हिला एक साईडनं पायऱ्या आहेत आणि त्या संपूर्ण खालीपर्यंत गेलेल्या आहेत त्या पायऱ्या. ॲक्च्युली हे एक टाकं आहे पाण्याचं, कारण हे पाणी उपसा करण्यासाठी नाही, तर हे पाण्याला जमिनीमध्ये जिरवण्यासाठी तयार केलेलं पाण्याचं एक विकसित तंत्रज्ञान 200 वर्षा अगोदरचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. कारण तुम्ही जर तिथं समोर बघितलं, तुम्हाला एक गोमुख दिसत असेल बघा. तर ते जे गोमुख आहे, ज्यावेळेस इथं ह्या भागामध्ये पावसाचं पाणी जमा होतं, तरी त्या गोमुखावाटं आणि यामध्ये आणखी असे काही टनल्स काढलेले पाण्याचे, जे त्यामार्फत पाणी ह्या टाक्यामध्ये येऊन पडतं आणि याच्यामध्ये साठवलं बी जातं पाणी आणि ते जमिनीमध्ये मुरतंही पाणी. आणि नंतर हेच पाणी सरस्वती बावडीलाही कामी येतं. आणि नंतर आणखी आपण जसं हत्ती तलाव वगैरे म्हणतो ना, तर त्या तलावामध्ये सोडण्यासाठी सुद्धा या टाक्याचा वापर केला जातो. याची खोली रुंदी पण आहे, पण आता ती ॲक्च्युली मला माहीत नाही आणि चुकीची माहिती देणं योग्य नसल्यामुळं ते मी तुम्हाला देणारही नाही. पण ह्या टाक्याचा खूप सुंदर वापर केलेला आहे आणि ह्या पाण्याच्या टाक्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला हे कचेरी हा भाग दिसेल. पहिले ह्या जे बिल्डिंग आहे ही कचेरी भागाची, पहिले हिचा वापर न्यायनिवाडा करण्यासाठी केला जायचा. आता हे वास्तू पूर्ण म्हणजे भंग पावलेली आहे, पडलेली आहे. त्यामुळं आपल्याला आतही जाता येणार नाही. तर आपण फक्त आता ती बाहेरून बघू शकतो. नंतर ज्यावेळेस ती चालू होईल, त्यावेळेस नंतर मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर आपण आता जाऊया समोर. आता आपल्याला चांद मिनार बघायचा आहे समोर. एक हत्ती तलाव बघायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बघायचं आहे समोर सरस्वती मातेचं मंदिर, म्हणजे आताचं आपलं भारत मातेचं मंदिर, ते आपल्याला बघायचं आहे. चला. बिबट्या दादा के दर्शन नहीं होंगे दर्शन देश में खुदी मारने वाला आपले तीर्थ आता. तर मित्रांनो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला की ह्या भागामध्ये आपल्याला 3 गोष्टी पाहायला मिळतात. तर त्यापैकी सगळ्यात मेन हे ठिकाण. आता हे बोधगं दिसतंय तुम्हाला, पण ॲक्च्युली हे बोधगं नाही. याच्या आतमध्ये पूर्ण 20 बाय 20ची एक खोली बनलेली आहे आणि अशा खोल्या ह्या भागामध्ये जवळपास सगळीकडे आहेत. या खोल्यांचा वापर इथं सैनिक लपून बसायचे. ज्यावेळेस शत्रू सैनिक इथून यायचे ना, त्यांना मोकळं दिसायचं, गार्डन दिसायचं, ते इकडं आराम करण्यासाठी यायचे. त्यावेळेस या खोल्यातून सैनिक निघायचे आणि त्यांना मारायचे. तर हा एक सगळ्यात मोठा ट्रॅप होता. हा ट्रॅप आपण बघितला. हे बघण्यासाठी मी म्हटलं एवढी रिस्क घेऊन इकडं आलो आहे. तर हे बघितलं आपण. आता हे आपण एक बावडी बघितली, कचेरी भाग बघितला आणि त्यानंतरचं हे भुयारी खोल्या ह्या. तर ह्या खोल्यांची अवस्था आज खरंच खूप बिकट आहे आणि मला तरी वाटतं काही दिवसानं या पाहायलाही मिळणार नाही कोणाला, कारण हे पूर्ण पॅक राहीन इथं याला पॅक बी झालेला असं, कारण याच्या आतमध्ये खूप सारा कचरा पडलेला आहे सध्या. याच्या आतमध्ये जाता नाही येणार, नाही त्याच्या आतही जाऊन आपण बघितलं असतं. जवळ घ्या एकदा आणि ह्या संपूर्ण खोल्या आहेत मित्रांनो इथं. आणि इथे ह्या अशा जवळपास इथं 4 ते 5 खोल्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तुम्ही जर इथं आलात तर आवर्जून बघा. हे चमक, त्याच्यावर चमक, त्याच्यावर चमक. खोलीमध्ये घे व्हिडिओ टाक खोलीमध्ये. हे बघा, झूम कर त्याला, झूम कर गोपाल. हे बघा, ह्या खोलीच्या आतमध्ये बघा, इथं आहे ना टॉर्च मारली बघा इथं आतमध्ये. तर हे बघा, ही पूर्ण 20 बाय 20ची आतमध्ये पूर्ण एक खोली बनलेली आहे. हे भुयारी मार्गही असू शकतो हा आतला.
तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत चांद मिनार जवळ. म्हणजे आपल्यापासून थोडा दूर आहे, पण मी इथनंच का त्याची माहिती सांगतोय, कारण तुम्हाला तो पूर्ण दिसायला हवा चांद मिनार. त्यामुळं तर आता बघा, हा चांद मिनार अलाउद्दीन खिलजी ज्यावेळेस इथे पहिली बार आला, त्याच्या प्रित्यार्थ हा चांद मिनार बांधण्यात आला. इतिहासामध्ये काही ठिकाणी याची नोंद बी मिळते अशी काही, तर ते तुम्ही बघू शकता. माझ्यापेक्षा जाणकार आहात, तुम्ही बघू शकता ते. आता हा चांद मिनार जो आहे, तर याचं जो समोरील स्ट्रक्चर आहे चांद मिनारचं, तर ते तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर ते मस्जिद टाईप बांधलेलं दिसतं बघा. वरती तुम्हाला त्याच्या जो खालचा तो भाग आहे, त्याच्यावरती तुम्हाला चारी बाजूनं 4 कळस दिसतील साईडनं. ते मस्जिद टाईप बांधलेलं स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरच्या समोरचा जो भाग आहे, तर ते हिंदू मंदिराचं स्ट्रक्चर आहे एक. म्हणजे ज्या वेळेस हे यादव घराण्याचा कालखंड या किल्ल्यावरती होता किंवा त्यांचं राज्य होतं, त्यावेळेस ते एक मंदिर असावं, हिंदू मंदिर. हे जे आहे ना, त्याच्या पाठीमागचं जे स्ट्रक्चर आहे, तर ते हिंदू मंदिराचं आहे. तर ज्यावेळेस यादव घराण्याचं इथं राज्य होतं, त्यावेळेस ते एखादं हिंदू मंदिर असावं किंवा हिंदू स्ट्रक्चर असावं. त्याच्यानंतर ज्यावेळेस बहामनी सत्तेचं राज्य आलं, त्यावेळेस नंतर त्यांनी हे समोरची एक वास्तू बांधली आणि त्यानंतर हा मिनार बांधला त्यांनी. तर मिनार बघा, याच्यामध्ये तुम्हाला 3 घुमट दिसतील बघा, गोल गोल. तर हे 3 मिनार आहेत याच्यामध्ये. आणि सगळ्यात वरती बघा, तुम्हाला एक कळस दिसेल छोटासा. त्या कळसामध्ये आतमध्ये तुम्हाला एक गोल घुमट दिसेल, त्याच्यानंतर पुन्हा कळस दिसेल आणि त्याच्यावरती बघा चंद्र लावलेला आहे. तर तो चंद्र रात्रीच्याला ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस असतात, तर त्यावेळेस ज्यावेळेस चांदणं पडलेलं असतं रात्रीच्या टायमामध्ये, त्यावेळेस खूप छान दिसतं बघा तिथनं. तर तो कळस वरती तुम्हाला इथं पाहायला मिळतो. त्यानंतर आता हा याच्यामध्ये तुम्हाला बघा, काही ठिकाणी तुम्हाला कलर दिसत असेल बघा. तर त्याचं एक पारशी भाषेमध्ये काहीतरी नाव आहे त्या स्टाईलचं. तर ती स्टाईल त्याच्यावरती लावण्यात आलेली आहे त्याच काळामध्ये, बहामनी सत्तेच्या काळामध्येच. आणि त्यानंतर आता जो कलर दिसतोय तुम्हाला ना, हा लाल कलर बघा. आजचा कलर आपण घराला देतो, तर तो एक 2 वर्ष 5 वर्षानंतर त्याच्यामध्ये शंख शिंपलेचा चुरा आणि त्याच्यामध्ये चुना मिक्स करून त्याला दिलेला हा कलर आहे. तर तुम्ही आजच्या काळात जर तुम्ही बघितलं, जसं की काही घरं वगैरे तुम्ही बघितले आजच्या काळामध्ये, तर बघा तुम्हाला हे मिळणार नाही बघा. तर त्यांचा कलर कसा राहील, तर 1 वर्ष 2 वर्ष 6 महिने हे झालं तर 3 ते 5 वर्षापर्यंत कलर मिळतो. नंतर त्याचा कलर जातो, त्याच्यावर परत कलरिंग करावं लागतं घराला. तर हा बघा, आता 200 वर्षाचा कालखंड गेलेला असेल याला मिनारला बांधून, किंवा मिनिमम 100-150 वर्ष तरी गेला असेल. तर त्या कालखंडात गेलेला असून सुद्धा बघा, आजही त्याचा कलर तुम्हाला पाहायला मिळतो. वरती ते स्टाईल्स तुम्हाला पाहायला मिळतात. एवढं भारी स्ट्रक्चर आणि कलर त्या काळामध्ये त्यांनी दिला होता. आणखी एक महत्त्वाचं, हे जे मिनार बांधलं, तर हे मिनार यांनी कसं बांधलं, यांनी साईडनं पायऱ्या केल्या त्या मिनारला अगोदर. म्हणजे मिनारला पायरी केली आणि नंतर मिनार, असं दोन्ही ते संगत उचलत उचलत वरती गेलेत. नंतर यांनी पायऱ्या, जे साईडचा जिना होता तो काढून टाकला आणि नंतर मग ज्यावेळेस हा पूर्ण उभा राहिला मिनार, त्यानंतर मग त्याच्या आतील पायऱ्या यांनी, ज्या गोलाकार पायऱ्या आहेत, तर त्यानंतर बांधत त्यांनी वरपर्यंत बांधलेल्या आहेत. त्या मिनारपर्यंत जाता येत होतं, वरती 3ऱ्या फ्लोअरपर्यंत जाता येत होतं. पण आता गव्हर्नमेंटने ते बंद केलं आहे, कारण मागं काही इन्सिडेंटमध्ये कुणीतरी तिनं आत्महत्या वगैरे केली होती, असं काहीतरी झालं होतं. त्यामुळं आता आपल्याला वरती जर जाता येणार नाही. जर जाता आलं तर आपण नक्कीच जाऊ, पण जर ती शक्यतो जाता येणार नाही. आता आपण मिनारच्या नगोदर हत्ती तलाव आहे आणि त्यानंतर मग भारत माता मंदिर आहे. ते दोन्ही आपण बघू आणि मग आपण समोर जाऊ. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत हत्ती तलावाजवळ. हा जो तुम्हाला दिसतोय, हा आहे हत्ती तलाव. असं म्हटलं जायचं की याच्यामध्ये हत्तीला धुतल्या जायचं किंवा हत्तींना पोहण्यासाठी हा तलाव होता. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. कारण जर हत्तीला जर याच्यामध्ये जायचं खाली, तर तुम्ही बघू शकता ह्या तलावाची खोली खूप जास्त आहे. आणि पायऱ्या आहे बघा छोट्या, तुम्हाला तिथं दिसत असतील. तिथं छोट्या अशा पायऱ्या दिसत असतील तुम्हाला, त्या पायऱ्या. त्याच्यानंतर हत्तीला खाली जाणं म्हणजे शक्य नाही आहे. त्यामुळं हा जो आहे, हा तर हा नाही, हा तो प्रकार नसणार आहे. पण हा
हत्ती तलाव याला यामुळं म्हणू शकतो आपण, याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी साचलं जातं. आता त्याचा इतिहासात काही या ठिकाणी अशी नोंद मिळते की नानासाहेब पेशवे यांनी ज्यावेळेस ज्यावेळेस मराठ्यांचं काही काळासाठी ह्या किल्ल्यावरती वास्तव्य होतं किंवा राज्य होतं, त्यावेळेस नानासाहेब पेशवे त्यांच्या काळामध्ये त्यांनी ह्या हत्ती तलावामधून किल्ल्यामध्ये काही गुप्त गोष्टी, ज्यावेळेस शत्रू सैन्याचा वेढा असायचा त्यावेळेस त्यांना ह्या किल्ल्यातून रसद पोहोचवण्याचं कामसुद्धा ह्या तलावामार्फत केलं जायचं, असं इतिहासामध्ये नोंद आहे. परंतु इथं आल्यानंतर असं काही दिसत नाही की इथून कुठून भुयारी मार्ग असू शकतो किंवा आहे, आणि असूही शकतो, जो आता बंदही असू शकतो. त्यामुळे आपण एवढं खात्रीनं ते नाही सांगू शकत, पण ह्या तलावाचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि याच्याविषयी असलेला हा थोडासा इतिहास. तर चला आता आपण जाऊया भारत माता मंदिराकडे. तेही खूप सुंदर पाहण्यासारखं आहे. आता तुम्ही हत्ती तलाव बऱ्याच जणांना बघितला असेल, पण तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का, ज्यावेळेस तुम्ही हत्ती तलावाकडनं ह्या रस्त्याने भारत माता मंदिराकडे जाता तेव्हा इथं एक ठिकाण आहे बघा, पाण्याचं ठिकाण. तुम्ही बघितलंय का? आता हे जे ठिकाण तुम्हाला इथं दिसतंय नाही, असं क्रॉस ठिकाण आहे, तर हे ठिकाण ना हे जाणीवपूर्वक बनवलेलं आहे. इथं आहे एवढाच भाग का याचा तुटलेला आहे, इकडला भाग का नाही तुटलेला याचा, तर हे जे आहे ना, एक तर इथं खाली जाण्यासाठी इथं पायऱ्या असाव्यात, किंवा इथं आंघोळ वगैरे केली, किंवा इथं जर काही पाणी वगैरे, आता या तलावात पाणी टाकायचं आहे आणून, हा तलाव भरायचा आहे, तर डायरेक्ट पाणी आणून त्याच्यामध्ये टाकतील का ते? तर नाही, ते पाणी घेऊन यायचे आणि पाणी इथं टाकायचे. इथनं हे पाणी या तलावामध्ये जायचं. तर कसं जायचं आहे तलावामध्ये, तुम्ही समोर या, दाखवतो तुम्हाला, या समोर आहे गोपाल, समोर आहे. हे बघा इथं बघा, इथं हे बघा, हे दिसतंय का इथं, हे पाण्याचं, म्हणजे इथं ज्यावेळेस आपण पाणी टाकू ना या भागामध्ये, इथं दाखव इकडं, या भागामध्ये ज्यावेळेस आपण इथं पाणी टाकू ना, तर ते पाणी इथनं आतून, या भिंतीच्या आतून, हे बघा इथनं आतमध्ये जाणार, आणि आतमध्ये हे जे स्ट्रक्चर या साईडला बनवलेलं आहे ना, हे स्ट्रक्चर, तर हे स्ट्रक्चर यासाठी की ज्यावेळेस यातनं पाणी आतमध्ये पडेल, तर त्यावेळेस पाणी टाकल्यानंतर ते उकरू नये किंवा त्याच्यात खड्डं पडू नये म्हणून हे स्ट्रक्चर, म्हणजे हा हौद भरणार, आणि मग या हौदात, छोट्या हौदातून पाणी त्या हौदात, आणि मग नंतर या पूर्ण या हौदामध्ये, या पाण्याच्या टाक्यामध्ये हे पाणी जाणार. हे सिस्टम इथं तुम्हाला पाहायला मिळतं. हे खूप छान आहे आणि खूप विचारपूर्वक केलेलं आहे. आज इथं हे पाहायला मिळत नाही आता, कारण आता खूप सारं गवत वगैरे आहे, त्याची दुरुस्ती नाही आहे. जर याला नीटनेटकं केलं तर हे तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण आलो आहोत भारत माता मंदिराजवळ. भारत माता मंदिराच्या मेन गेटच्या आपण बाहेर उभे आहोत, आणि हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, भारत माता मंदिराचे जे पिलर आहेत, तर हे सर्व पिलर लॉक सिस्टमने बांधलेले पिलर आहेत. ते आपण मंदिराच्या आत गेल्यानंतर तर बघणारच आहोत, पण त्याचे अवशेष काही आपल्याला बाहेर पडलेले इथं पाहायला मिळते बघा. बघा हे अवशेष आहेत पिलरचे. हे बघा, हा एक एवढा तुकडा आहे हा. त्याच्यानंतर हा बघा, हा एक तुकडा बनवलेला आहे चांदणी टाईपमध्ये, आणि पुन्हा हा तुकडा, आणि आणखी काही असे तुकडे आहेत इकडं पडलेले. तर हे एकावर एक ठेवून यांना लॉक केलेलं असायचं या सिस्टमला, आणि त्यानंतर हे बनलेले असायचे. आता एक महत्त्वाचं याच्यामध्ये, हे बघा, हे काही तुकडे तुम्हाला अजून इथं दिसतील, तर हे तुम्ही तुकडे त्या पिलरवर ठेवूनच तो पूर्ण एक पिलर बनवलेला असायचा, कारण हा खंड पिलर उचलून नेणं तर शक्य नाही, त्यामुळे हे तुकडे बनवून नेऊन तिथे न्यायचे, कारण हे आपल्या भारतीय शैलीतील हेमाडपंथी मंदिराचं काम आहे, आणि ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. कशा पद्धतीनं ते बांधायचे, ती पद्धतीचे काही अवशेष आपल्या इथं पाहायला मिळते. आता आपण मंदिरात जाऊया, आणि मंदिरामध्ये आपण बघणार आहोत की मंदिराच्या आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, मंदिराच्या आतमध्ये कशा पद्धतीचे पिलर आहेत, आणि थोडासा तिथला एक आपण इतिहास बी पाहणार आहोत. तर चला आता मंदिरामध्ये जाऊ.
भारत मातेच्या मंदिरात आपण आता आलो आहोत. भारत माता मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही इथं हे बघू शकता बघा. हा एक आता पहिले भारत माते मंदिराचा आपण एक इतिहास समजून घेऊया. ज्यावेळेस यादव साम्राज्याचं, यादव घराण्याचं ज्यावेळेस राज्य होतं या ठिकाणावरती, त्यावेळेस हे मंदिर जैन मंदिर म्हणून ओळखलं जायचं. आणि जैन मंदिरच होतं असं इतिहासात बी तुम्हाला नोंद पाहायला मिळते. त्यानंतर ज्यावेळेस बहामनी सत्तेचं इथं राज्य आलं, त्यावेळेस त्यांनी याचा वापर मस्जिदीसाठी केला, नमाज वगैरे पाडण्यासाठी याचा वापर केला. दुसरा आणखी असा वापर ह्या ठिकाणाचा व्हायचा की ज्यावेळेस काही सभा भरायची इथं, त्यावेळेस ज्या अधिकारी लोक असायचे मोठाले, तर त्या अधिकाऱ्यांना बसण्यासाठी बघा हे अशी इथं ना स्ट्रक्चर बनवलेले बघा. तर त्या अधिकारी ना यावरती बसायचे किंवा याच्यावरती बसायचे आणि सभा ऐकायचे. आणि या स्ट्रक्चरचा एक असा इथं एक असं एक मेकॅनिझम तुम्हाला पाहायला मिळतं. जर तुम्ही आता इथं खूप सारी गर्दी आहे लोकांची, त्यामुळे तुम्हाला कळणार नाही. पण जर तुम्ही आलात आणि जर थोडा एकांत असला, तर तुम्ही जर इथं जर कधी टाळी वाजवली ना, तर तरी त्या टाळीचा आवाज या पूर्ण या भूभागामध्ये पसरतो. इथं आल्यानंतरही तुम्हाला ते मेकॅनिझम पाहायला मिळेल. इथलं हे खूप चांगलं साऊंडचं जे एक तंत्रज्ञान म्हणतो आपण, ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं की हे जैन मंदिर होतं. तर जैन मंदिर का होतं हे, तर हे बघा, हे स्ट्रक्चर बघा एकदा, हे तुम्हाला दिसत असेल बघा, हे स्ट्रक्चर आहे. तर याच्यावरती जे सिम्बॉल्स बनलेले आहेत ना, तर हे दर्शवतात की हे जैन मंदिर, म्हणजे जैन मंदिरांच्या जर तुम्ही गुंफा पाहिल्या असतील, जसं तुम्ही वेरूळ लेणीमध्ये काही जैन लेण्या आहेत, आणखी खूप साऱ्या ठिकाणी आहेत, अजिंठ्याला पण आहेत काही. जर तिथं तुम्ही त्या जैन मंदिरातल्या जर लेण्या बघितल्या असतील, तर तुम्हाला तिथे हे सिम्बॉल पाहायला मिळतात. आणि ते सेम सिम्बॉल तुम्हाला इथं या स्ट्रक्चरवरती सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतात हे सिम्बॉल. तर हे स्ट्रक्चर त्या कारणास्तव इथं बनलेलं आहे स्ट्रक्चर, आज तुम्हाला इथं पाहायला मिळतं. त्यामुळे याच्यातून सिद्ध होतं की हे जैन मंदिर असावं. आता हा पिलर लॉक सिस्टमनी बनलेलेच आहे. कसे आहे तर इकडे तुम्हाला दाखवतो मी लॉक सिस्टमनी कसे बनलेले आहेत. तर इथं बघा काही पिलरचे आहे ना अवशेष तुम्हाला इथं पडलेले दिसतील बघा. हा पिलर वरतून पडलेला आहे, पूर्ण तुटलेला आहे हा. आणि इथं बघा, हे बघा इथं याचे काही अवशेष ठेवलेले आजही पुरातत्व विभागाने जपून ठेवलेत बघा हे. तर हे जे अवशेष इथं ठेवलेले आहे ना असे, तर हे या पिलरचे वरतून भाग तुटलेला भाग आहे हा, किंवा पिलरचा वरचा भाग निघलेला आहे हा. तर तो यांनी जाऊन सांभाळून ठेवला आहे. तर हे, आणि आता हा जो खुला भाग तुम्हाला दिसतोय हा पूर्ण, तर हा जो पूर्ण भाग होता खुला मंदिराचा परिसर, तर याच्यामध्ये सुद्धा सेम जसे आतमध्ये पिलर आहेत तसे सेम पिलर इथं होते या मंदिरामध्ये. आता नंतर ज्यावेळेस बहामनी सत्तेचं राज्य आलं, त्यावेळेस ते पिलर इथं इथले तोडण्यात आले. आणि इथं बघा, ज्यावेळेस बहामनी सत्तेचं राज्य आलं या आपल्या ह्या किल्ल्यावरती, तर बघा वरती बघू शकता तुम्ही, वरती मस्जिद टाईप एक वरती घुमट बनवलेला दिसतो बघा तुम्हाला. तर तो एक घुमट दिसतो. त्यानंतर तुम्हाला चारही बाजूला 4 मिनार दिसतात छोटे छोटे उभा केलेले. आणि जर तुम्ही समोरून आलात तर इकडं गोपाल, समोरचा हा भाग दाखव एकदा त्यांना. आता तुम्ही ना हा समोरचा भाग बघा एकदा आता. तर वरती बघा, वरती तुम्हाला आहे ना पूर्ण घुमट दिसत असेल बघा. तर हा एक घुमट त्यांनी तयार केला. नंतर हे पहिले हिंदू मंदिर होतं. नंतर मग ज्यावेळेस बहामनी सत्ता आली, त्यावेळेस त्यांनी ह्या घुमटाचा ह्याच मंदिराला त्यांनी मस्जिदीमध्ये याचं रूपांतर केलं. आणि ज्यावेळेस आपला भारत स्वातंत्र्य झाला, म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ज्यावेळेस आपला झाला, त्यावेळेस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या याच्यावरती निजामाचं राज्य होतं. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक असे 3 राज्य निजामाच्या ताब्यामध्ये होते. ज्यावेळेस आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपण साजरा करतो, ज्यावेळेस आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा झाला, त्यावेळेस हे पूर्ण स्ट्रक्चर हे आपल्या यांच्या हातामध्ये आलं. आपल्या मराठवाड्यामध्ये विलीन झालं आणि आपलं पूर्ण भारतामध्ये विलीन झालं.
त्यावेळेस इथं भारत मातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि मूर्ती स्थापन केली, ती प्राणप्रतिष्ठा केली आणि नंतर याला नाव दिलं भारत माता मंदिर. हा इथला एक छोटासा इतिहास. जर याच्यात काही माझ्याकडनं जर चुकत असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा. आणि आता आपण काय करणार आहोत, ह्या मंदिरात जाणार आहोत आपण. भारत मातेच्या मंदिरामध्ये खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळं मला मंदिरामध्ये संक्षिप्त व्हिडिओ बनवता नाही येणार, म्हणजे बोलता येणार नाही त्याच्यामध्ये. तर मी डायरेक्ट असा एक व्हिडिओ बनवून मी मंदिरामध्ये, तर तुम्ही तो बघू शकता पूर्ण व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये पूर्ण पिलर बनलेले आहेत मंदिरामध्ये. तर तो एक तर ते 180 की 200 असे कितीतरी पिलर आहेत ते. तर ते पिलर अशा एका लाईनीमध्ये उभा केलेले आहेत की ज्यावेळेस उन्हाचा प्रकाश ज्यावेळेस त्या पिलरवरती पडतो तर त्या पिलरची सावली ही दुसऱ्या पिलरवर कधीही पडत नाही, असं स्ट्रक्चर त्यांनी तयार केलेलं आहे ते. आणि प्रत्येक पिलर हा लॉक सिस्टममध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळेल. जर तुम्ही या मंदिरामध्ये जर आलात तर आवर्जून बघा. खूप छान आणि सुंदर वास्तू ही. जर तुम्ही आलात तर नक्की बघा. त्यानंतर आपण आता हे बघणार आहोत भारत माता मंदिर, आणि नंतर मग आपण निघणार आहोत काळाकोट या ठिकाणी, मंदिर किल्ल्याच्या काळाकोट या ठिकाणाकडे. तर चला बघूया.